राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत सन 2025 पर्यंत देश क्षयरोग मुक्त करण्याचा केंद्र सरकारचा संकल्प आहे। त्याचाच एक भाग म्हणून भारतासह सोलापूर शहरातही प्रौढ बीसीजी लसीकरण मोहिमेचा शुभारंभ आज दिनांक 3 सप्टेंबर 2024 पासून करण्यात आला। मोहिमेमध्ये सोलापूर शहरातील 18 वर्षांवरील संमती दिलेल्या आणि टीबी विन पोर्टलवर नोंदणी केलेल्या 1,12,215 इतक्या प्रौढ व्यक्तींना बीसीजी लस देण्यात येणार आहे। या मोहिमेत शहरातील प्रौढ व्यक्तींचे लसीकरण करून त्यांची शासनाच्या टीबी विन पोर्टलवर नोंद करण्यात येणार आहे। त्यानंतर लाभार्थ्यांनी दिलेल्या मोबाईल नंबरवर सर्टिफिकेट सुद्धा देण्यात येणार आहे। बीसीजी लस कोणाला द्यावी तर मागील 5 वर्षातील क्षयरोगाचा औषधोपचार घेतलेल्या व्यक्ती, औषधोपचार चालू असलेल्या क्षयरुग्णांच्या संपर्कातील व्यक्ती, 60 वर्षांपेक्षा जास्त वयाचे नागरिक, मधुमेह असलेल्या व्यक्ती, धूम्रपान करणाऱ्या किंवा यापूर्वी ओढत असलेल्या व्यक्ती, ज्यांचा बीएमआय 18 पेक्षा कमी आहे अशा व्यक्ती। बीसीजी लस कोणाला द्यायची नाही 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे व्यक्ती, मागील 3 महिन्यात रक्त चढवून घेतलेल्या किंवा रक्तदान केलेल्या व्यक्ती, संमतीपत्रावर सही न दिलेल्या व्यक्ती, एचआयव्ही बाधित किंवा पूर्व इतिहास असलेल्या व्यक्ती, गरोदर व स्तनदा माता। बीसीजी लस लहान मुलांप्रमाणे प्रौढांसाठी उपयुक्त आहे असे संशोधनावरून सिद्ध झाले आहे। सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्त शीतल तेलिउगले यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहरात नागरी आरोग्य केंद्र आणि विविध ठिकाणी लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले असून लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला असून या कार्यक्रमास आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने, शहर क्षयरोग अधिकारी डॉ. अरुंधती हराळकर, माता बाल संगोपन अधिकारी डॉ. वैशाली शिरशेट्टी, माजी नगरसेवक विनायक विटकर आदी उपस्थित होते। या लसीकरणास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून 3 सप्टेंबर 2024 रोजी 1169 लाभार्थ्यांना लस देण्यात आली। सदर लसीकरण हे सोलापूर महानगरपालिकेच्या सर्व नागरी आरोग्य केंद्र तसेच विविध ठिकाणी सदरचे लसीकरण घेण्यात आले। हे लसीकरण मोहीम पुढील 3 महिने चालणार असून या कालावधीत जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या लसीचा लाभ घ्यावा असे आवाहन उपायुक्त आशिष लोखरे यांनी केले आहे। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।